ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय सब संतन की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। श्रावणवद्य एकादशी आहे आज। एकादशीचा कोणताही दिवस, कोणतीही एकादशी 12 महिन्यातली, हा अत्यंत पवित्र काळ शास्त्राने मानला आहे। तो परमार्थाकरता अत्यंत अनुकूल मानला आहे। आणि एक शास्त्रवचन असं आहे की एकादशीला केलेलं पुण्य हे शाश्वत प्रकारचं असतं आणि जास्त पुण्यलाभ होतो। म्हणून एकादशीला केलेलं कोणतीही पारमार्थिक क्रिया, आध्यात्मिक क्रिया, चिंतन, मनन, ध्यान, पारायण, श्रवण हे फार जास्त फळ देतं असं एक उद्धृत आहे। आज एकादशी आहे। आपण आज समर्थ रामदास स्वामींचा ग्रंथराज दासबोध यातल्या एका समासावर चिंतन करणार आहोत। ग्रंथराज दासबोध सर्वांना माहिती आहे, निदान महाराष्ट्रात तरी नक्कीच माहिती आहे। रामदास स्वामींनी खूप ठिकाणी भ्रमंती करून, भारतभर भ्रमंती करून तपश्चर्या केली। आधी सर्ग चरित्र आपल्याला बोलायचं नाही, पण त्यांच्या दासबोध चिंतनाचा हा पाया आहे। संपूर्ण भारतवर्षामध्ये 1100 हनुमंतांची निर्मिती केली। वास्तविक त्यांना अनुग्रह बालपणीच रामरायांचा झाला। श्रावण शुद्ध अष्टमी जांबेला झाला। त्यानंतर हा रामदास झाला टाकळीला। त्यांनी स्वतःहून रामदास नाव धारण केलं, खूप भ्रमंती केली आणि प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेप्रमाणे तुम्हास जगदोद्धार करणे आहे असं राम त्यांना म्हणाले। तुमची तनु ते आमची तनु पाहे, तुम्हासी जगदोद्धार करणे आहे। 2 तपे रक्षिल ही काया, धर्म संस्थापनेसाठी श्रीराम। पुढे रामदास स्वामींनी भारत भ्रमंतीनंतर महाराष्ट्रात येऊन महाबळेश्वरला आपल्या कार्याचा श्रीगणेशा केला। चाफळला राम मंदिर बांधलं। महाराष्ट्रात परत आल्यानंतरही पुष्कळ हनुमंतांची मंदिरं स्थापन केली। 11 हनुमंतांचे वारीचे हनुमंत त्यांना म्हणतात। आणि त्यानंतर खूप शिष्य संग्रह त्यांचा झाला। आणि शिष्योत्तमांमध्ये त्यांच्या कल्याण स्वामी आहेत, उद्धव स्वामी आहेत, अक्का स्वामी आहेत, जयराम स्वामी आहेत, स्वतः खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आहेत। आता या सगळ्या शिष्यांना काहीतरी पारमार्थिक उपदेश हवा, कारण रामदास स्वामींचा अवतार किंवा जन्म ज्या काळात आहे तो मध्ययुगाचा काळ आहे आणि यवनांचं आक्रमण खूप प्रबल आहे। प्रबल यवन झाले होते असं काव्य आहे। आणि ह्या आव्हानाला लढा देण्यासाठी ईश्वराच्या योजनेत अजून एक महात्मा जन्माला आला, सत्पुरुषच, शिवाचा अंशच छत्रपती शिवाजी महाराज। रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दोघांच्या वयामध्ये 22 वर्षांचं अंतर आहे।
रामदास स्वामींचा जन्म चैत्र शुद्ध नवमी 1908 आणि छत्रपती शिवरायांचा जन्म पौष शुद्ध फाल्गुन शुद्ध द्वितीया फाल्गुन शुद्ध तृतीया इसवी सन 1630 असा जन्म आहे. 22 वर्षांतर आहे. पुढे शिवरायांना शिंगणवाडीच्या बागेमध्ये रामदास स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला आणि त्यांचा एकंदर राज्य निर्मितीचा जो धडाका आहे यवनांच्या आक्रमणात, कारण जिजाऊ महासाहेबांनी त्यांना खूप लहानपणी घडवलं आहे, संस्कार केले आहेत, त्याला एक कारण पुष्कळ आहेत. त्यांचं माहेर कापलं गेलं आदिलशाहच्या दरबारामध्ये, त्यामुळे भावांची हत्या, वडिलांची हत्या आणि मनात एक काहीतरी प्रतिशोध घेण्याची स्फूर्ती आहे. ते शिवराय जन्माला आले शिवनेरीवर आणि जिजाऊ महासाहेबांनी खूप घडवलं त्यांना. दादोजी कोंडदेव त्यांचे सगळे साथीदार म्हणजे मावळे यांच्या साह्याने शिवरायांनी खूप मोठं कार्य पुढे केलं. प्रस्तुत आपण जो आता समाज निवडणार आहोत, तर इतक्या सगळ्या शिष्यांना त्या काळात ज्याची गरज आहे स्वराज्य निर्मितीची, त्यासाठी रामदास स्वामींनी सुद्धा पुष्कळ प्रयत्न केले, मठ निर्मिती केली. पण नंतर शिष्यांना काहीतरी अस्सल पारमार्थिक उपदेश असावा ह्यासाठी रामदास स्वामींनी ग्रंथराज दासबोधाची निर्मिती केली. त्याआधी मनाचे श्लोक, आत्माराम, करुणाष्टक, सवाया, अष्टक हे सगळं आधी निर्मिती झालेली आहे. पण एक काहीतरी मोठा आचार ग्रंथ शिष्यांना मार्गदर्शक म्हणून असावा. शिष्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रामदास स्वामींनी मग शिवथरगळीमध्ये दासबोधाची निर्मिती केली. 1660 साली तो पूर्ण झाला आणि समारोपाच्या काही समासांमध्ये, कारण दासबोधाचं एकंदर बाह्यस्वरूप आपणा सर्वांना माहिती आहे, आपण अनेक निरूपण दासबोधावर ऐकली असतील. पण रामदास स्वामी स्वतः शेवटच्या समासात म्हणतात, 20 दशक 200 समास, साधके पाहावे सावकाश, विवर्ता विशेषाविशेष कळू लागे श्रीरा. विशेषाविशेष कळायला लागतं, अजून अजून कळायला लागतं. जो जो मनन करावं, श्रवणापरीस मनन थोर, मनने कळे कळे सारासार विचार अशी ओवी आहे. श्रवणापरीस मनन थोर. पण 200 समासांचा अभ्यास साधकांनी जर चिंतनपूर्वक केला तर विशेषाविशेष अजून अजून कळायला लागतं, अर्थ पदरात पडायला लागतो. आणि त्या अर्थ आपल्याला समजण्यासाठी आत्ता आपण काही वेळापूर्वी मंगलाचरणाच्या श्लोकामध्ये उद्धव स्वामींचा एक श्लोक म्हटला, मला वाटते अंतरित्व असावे. त्यांनाच आपण प्रार्थना करूया की नेमकं कोणत्या ओवीत समासात आपल्याला काय नेमकं सांगायचं होतं त्या काळात शिष्यांना, ते आम्हाला पण कळू द्या. मला वाटते अंतरित्व वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरू रामदासा, असं आपण म्हटलं ना. श्रोते हो, दासबोध 20 दशकांचा ग्रंथ आहे. प्रत्येक दशकात 10 समास आहेत. असे एकंदर 200 समास होतात ना. आणि त्यापैकी 18व्या दशकात 6वा एक समास आहे आणि त्याचं नाव, त्या समासाचं नाव जे आहे ते तर आपल्या सर्वांना कदाचित माहिती असेल, पण त्यातला काही विचार आपण घेणार आहोत. या समासामध्ये पुढे सलग लहान समास आहे बरं का, अगदी लहान समास आहे. कारण दासबोध निर्माण करताना रामदास स्वामींनी प्रत्येक समास सारखाच असला पाहिजे असं काही त्यांनी पण त्याची काळजी घेतलेली आणि काही गरजही नाही. विषय कसा आहे, काय सांगायचं आहे. एक 18व्या दशकामध्ये उत्तम पुरुष निरूपण नावाचा एक समास आहे, 6वा आहे तो. त्यामध्ये सलग 8 ओव्या अशा येतात. शेवटच्या ओव्यांच्या मध्ये अशा ओव्या येतात ज्याचं पालुपद किंवा प्रत्येक चौथं चरण, कारण ओवीला 4 चरण असतात. रामदास स्वामींची ओवी ही 3.5 चरणांची आहे, एकनाथ महाराजांची 4 चरणांची आहे, माऊलींची पण 3.5 चरणांची आहे. तर शेवटचं चरण जे आहे, चौथं चरण प्रत्येक ओवीचं, त्या ओव्यांपैकी 8 ओव्यांपैकी ते देणे ईश्वराचे असं आहे. या देणे ईश्वराच्या ओव्या ज्या आहेत त्या ओव्या समोर घेऊन आपण काही चिंतन आज करणार आहोत. म्हणून आपल्या आजच्या चिंतनाचा विषय देणे ईश्वराचे असा आहे. दशक 18वा, समास 6वा, उत्तम पुरुष लक्षण असा तो समास आहे. आणि ह्या समासाच्या आधी एक करंट परीक्षा निरूपण नावाचा समास आहे. त्याचा आढावा तर काय आता आपण घेणार नाही, पण किती छान योजना आहे रामदास स्वामींची बघा. आधी करंटा पुरुष म्हणजे काय. करंटा म्हणजे दैवहीन, प्रयत्न न करणारा, अपयश देणी येणारा
असं त्या समासामध्ये कुणाला अपयश येतं, कोण प्रयत्न नीट करीत नाही, मग त्यात त्यांनी काही कारण मीमांसा केली की का तो करत नाही प्रयत्न, त्यात आळस आहे, असे असे अनेक दुर्गुण त्यात आहे. आणि असा पुरुष करंट आहे, आणि करंट पुरुष कधी भाग्यवंत होत नाही. कारण भाग्यवंत होण्यासाठी दासबोधात जे परवलीचे 3 शब्द आहेत, दासबोधात 3 परवलीचे शब्द आहेत, ठिकठिकाणी ते येतात. सावध, साक्षेपी, दक्ष. सावध साक्षेपी म्हणजे सतत प्रयत्न करणारा, सतत. म्हणजे रामदास स्वामींच्या दासबोधाची शिष्यांसाठी जी प्रमुख शिकवण आहे, शिकवण निरूपण आहे, त्यात ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ निरीक्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहि श्रीराम, शिकवण निरूपणातली होऊया. आणि असा प्रत्येक शिष्य असावा. शिष्याने करंटेपणा अंगात न येता उत्तम पुरुष लक्षणं यावी असा प्रयत्न करावा, असा बोध या समासामध्ये आहे. पण उत्तम पुरुष निरूपण जे आहे, आता दशक 18 समास 6, ज्याच्यावर आपण थोडा वेळ चिंतन करू. आता सर्व इतिहास संशोधकांनी, आचार्य महंतांनी असं मानलं आहे, समर्थ सेवा मंडळाने जो दासबोध सटीप प्रकाशित केला 2-3दा, आणि त्यापैकी भास्करबाब रामदासी नावाच्या एक रामदासीने अधिकारी होते, खूप होऊन गेले बरेच 20व्या शतकात. त्यांनी संपादित केलेला दासबोध त्या तळटीपेत लिहिलं आहे. या समासाचं एक वैशिष्ट्य आहे. याला उत्तम पुरुष लक्षण असं का म्हटलं, याला एक कारण मीमांसा आहे. हा सगळा समास शिवाजीरायांना उद्देशून लिहिला आहे. वास्तविक दासबोध एक पारमार्थिक ग्रंथ आहे, पण शिवाजीराजे काय आहे नेमकं, कारण याआधी रामदास स्वामींची त्यांची भेट जेव्हा झाली शिंगणवारीला, ती होण्याआधी रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक पत्र लिहिलं, आणि ते दिवाकर गोसाव्यांच्या हातून त्यांनी सातारला शिवाजी राजे असताना पाठवलं. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आघारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असं त्या वर्णन आहे त्याच्यात. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, नीतिवंत, पुण्यवंत, जाणता राजा, असं वगैरे वर्णन आहे. आणि त्यामध्ये एक वर्णन आहे, या भूमंडळाचे ठाई 15 ओव्यांचं ते पत्र आहे. ते दासबोधात नाही त्याचा, पण ते स्फुट काव्य म्हणून रामदास स्वामींच्या वाङ्मयात त्याचा संदर्भ उल्लेख आहे, स्फुट काव्यामध्ये. कारण 15 ओव्यांचं हे पत्र छत्रपती शिवरायांना रामदास स्वामींनी भेटीपूर्वी लिहिलं. त्यातली 1 ओवी आज आपल्या कामाची आहे, सगळं काही काव्य म्हणत नाही. ह्या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे श्रीराम. ही आत्ता जो समास आपण अभ्यासाला घेणार आहोत, घेतला आहे उत्तम पुरुष निरूपण, त्याला पाया हा आहे. कारण रामदास स्वामींना हे नक्की आणि नक्की माहिती आहे की शिवराय हे काही सामान्य व्यक्तिमत्व नाही. नंतर पराक्रम खूप आहे, तशा ओव्या आता येणारच आहेत. पण त्यांना स्वतः रामांनी सांगितलं आहे, काशी विश्वनाथाने सांगितलं आहे की सिसोदिया वंशामध्ये शिव नावाचा एक पुरुष जन्माला आलेला आहे, त्याला सहाय्य करा तुम्ही. कारण यवनांचं आक्रमण आहे, यवनांची सत्ता आहे, दिल्लीला मोगल दरबार आहे, इकडे आदिलशाह आहे, तिकडे निजामशाह आहे, तिकडे कुतुबशाह आहे. या सर्वातून एक चांगलं स्वराज्य निर्माण करण्यासाठी तुम्ही शिवरायांना सहाय्य करा, ही आज्ञा आहे. म्हणून शिवराय हे शिवाचे अंश आहेत, अवतार आहेत. हे रामदास स्वामींची धारणा आहे. आणि धर्मरक्षी ऐसा नाही म्हणजे धर्मरक्षण करण्याची जबाबदारी खरं म्हणजे ईश्वराची असते. ईश्वर निर्मितच आर्य सनातन धर्म आहे, सार्वभौम आहे, अन्य कोणी निर्माता नाहीच. आणि त्या धर्माची काही वैशिष्ट्य, काही गुणधर्म, काही आज्ञा आहेत. त्या सगळ्या आज्ञा आपल्या इथे श्रुती आणि स्मृती ग्रंथांमध्ये मिळतात. म्हणून भगवान एका ठिकाणी बोलले, पुराण ग्रंथातलं उद्धृत आहे, श्रुतिस्मृती ममई वादने, श्रुतिस्मृती ममई वादने यस्तु उल्लंघ्य वर्तते. त्याचं जो उल्लंघन करतो, श्रुती आणि स्मृती माझ्या आज्ञेने मी निर्माण केलेले आहे. श्रुतिस्मृती ममई वादने, यस्तु म्हणजे ज्यांचं उल्लंघ्य वर्तते, जो याचं उल्लंघन करतो म्हणजे आज्ञा पाळत नाही, तेव्हा तो कोण आहे मग? यस्तु उल्लंघ्य वर्तते आज्ञाच्छेदी ममद्रोही, तो माझा द्रोही आहे. न मे भक्ता, तो माझा भक्त अजिबात नाही. आणि न मत प्रिय, तो मला प्रियही नाही. असं एक उद्धृत आहे पुराण ग्रंथांमध्ये की श्रुतिस्मृती आज्ञा आहेत माझ्या, आणि शिवराय श्रुतिस्मृतींच्या आज्ञेशिवाय वागत नाही. म्हणून धर्मरक्षी ऐसा नाही तुम्हा कारणे श्रीराम.
तुमच्यासारखा धर्मरक्षक आज नाही, हे रामदास स्वामी आधी बोलले आहेत. आता प्रस्तुत हा पाया असलेला हे त्यांचं चिंतन आहे. त्यांना शिवराय हे शिवाचे अवतार आहे ज्ञात आहे. रामांनी काशी विश्वनाथांनी सांगितलं आहे. त्यांचं एकंदर आत्तापर्यंतचं चरित्र, हा समाज शिवरायांनी जेव्हा अफझलखानाचा वध केला 10 नोव्हेंबर 1659 विकारी नाम संवत्सर शके 1581 आणि इंग्रजी तारीख आहे 10 नोव्हेंबर 1659 गुरुवार. हा सगळा प्रसंग काही आपल्याला आज पाहायचा नाही, बोलायचं नाही आपल्याला, कारण तो शिवचरित्रामध्ये विस्ताराने येतो. आणि बहुतेकांना सगळे माहिती आहे की अफझलखानासारखा एक महाप्रचंड बलाढ्य दैत्य नाही, राक्षसच समर्थांनी तर त्यांना राक्षस म्हटले. आईसे लौंद बेईमानी ओवी आहे. आता जो समाज आपण चिंतनाला घेतो आहोत त्यात ओवी आहे. ऐसे लौंद बेईमानी कदापि नवती सत्यवचनी पापी अपस्मारजनी राक्षस जाणावे श्रीराम. काय म्हटलं रामदास स्वामींनी? राक्षस जाणावे. आणि हे सगळं वर्णन त्यांनी अफझलखानाला समोर ठेवून केलं आहे. कारण शिवरायांनी अफझलखानाचा वध केला आहे. जगदंबेच्या साक्षीने आशीर्वादाने वाघनखाचा प्रयोग करून वगैरे माहिती आहे. वास्तविक अफझलखान हा 35,000ची फौज घेऊन शिवरायांवर चालून आला. शिवरायांकडे सगळे सैन्य एवढं नव्हतं, एवढे मावळे नव्हते. प्रसंग 1659चा आहे. म्हणजे श्रोते हो, थोडा आपण विचार करू आपण. फक्त 29 वर्ष वय आमच्या राजाचं आहे. रामदास स्वामींचा 51 वर्षांचा आहे. शिवराय 29 वर्षाचे असताना अफझलखानाचा वध आहे. काय पराक्रम असेल. म्हणून शिवरायांची स्तुती, कौतुक, अभिनंदन, 3 गोष्टी, स्तुती, कौतुक आणि अभिनंदन करणारा हा समास आहे. 22 ओव्यांचा मगाशी बोललो. दासबोधातला क्रमाने हा दुसरा लहान समास आहे. पण त्यामधल्या 8 ओव्या देणे ईश्वराचे. शिवराय, शिवराजा, तुम्ही जे सगळं केलं ना, हे केवळ ईश्वराने तुम्हाला प्रेरणा दिली. हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली श्रीराम, असंही वर्णन आहे त्याच काव्यात. शिवराय निश्चयाचा महामेरूमध्ये रामदास स्वामी एका ठिकाणी म्हणतात, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा तुमच्या हृदयामध्ये. तुम्ही नारायणाचे अवतार आहात, शिवाचे अवतार आहात. आणि म्हणूनच तुम्ही हे धर्मसंस्थापनेचे कार्य करताना राक्षसांना चिरडून टाकता आहात. त्यांनी अफझलखानाकडे पाहून चिडून म्हणा, उल्लेख करताना म्हणा, त्याला राक्षस म्हटलंय. आणि हे काय आजचं आक्रमण आहे का? अन्यत्र ओवी आहे, दासबोधामधलीच ओवी आहे. ब्लेंछ दुर्जन उदंड, ब्लेंछ दुर्जन उदंड, बहुता दिसांचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे श्रीराम. छत्रपती शिवरायांना अनुग्रह मिळून 10 वर्ष झाले आहेत. 12 एप्रिल 1649 गुरुवार शिंगणवाडीच्या बागेत शिवरायांना रामदास स्वामींनी अनुग्रह देऊन कृतार्थ केलं, शिष्य केलं आहे. शिवरायांची अजून आध्यात्मिक शक्ती आता वाढली. त्यांच्या मनगटाची शक्ती आधीपासूनच आहे, ती दादोजी कोंडवांनी घडवली आहे, जिजाऊ मासाहेबांनी घडवली आहे, त्यांच्या मावळ्यांनी घडवलेली आहे. अगदी जीवाभावाचे, त्यांच्याकरता एका क्षणात प्राण द्यायला तयार होतील असे कितीतरी मावळे आहेत. आणि ती शक्ती मनगटात आहे. पण एक आध्यात्मिक पाया असावा म्हणून रामदास स्वामींच्या अनुग्रहानंतर त्यांच्यामध्ये प्रचंड शक्तीचा संचय आहे. ते अवतारी पुरुषच आहेत. स्वतंत्रपणे त्यांचं सामर्थ्य अजिबात कमी नाही. रामदास स्वामींचं महत्त्व सांगताना शिवरायांना कमी लेखायचं असं अजिबात नाही. ते स्वतंत्रपणे अत्यंत संपन्न आहेत सगळ्या शक्तीने. पण या भेटीनंतर मात्र त्यांच्यात प्रचंड बळ आलं. आणि अफझलखान या भेटीनंतर 10 वर्षांनी आला आहे. माहिती आहे आपला प्रसंग सगळा बोलायचा नाही. परंतु आता जे काव्य आहे त्या काव्यातली एक ओवी थोडा वेळ चिंतनाला घे. ही पार्श्वभूमी आजच्या चिंतनाची आहे. जी ओवी बहुतेक निरूपणकार, कीर्तनकार, भागवतकार वापरतात. छत्रपती शिवरायांचं कौतुक अभिनंदन करताना रामदास स्वामींनी लिहिलेला हा समास आहे उत्तम पुरुष निरूपण. पण उत्तम पुरुष कोण? पुष्कळ असतील जगामध्ये. पण रामदास स्वामींच्या डोळ्यासमोर सध्या हा प्रसंग, हा निरूपण या समासाचं करताना शिवतरगळीमध्ये ते ध्यानात असताना शिवरायांनी अफझलखानाचा वध केला. ही घटना नुकतीच घडलेली आहे. कारण अफझलखानाचा वध जेव्हा झाला 1659 साली, तेव्हा रामदास स्वामी शिवतरगळीत आहे. शिवतरगळीत ते 3 टप्प्यात आले. इतकं काही विस्ताराने आपल्याला पाहायचं नाही. रामदास स्वामींच्या चरित्रात ते पाहतो आपण.
पण त्यांचा शेवटचा टप्पा जो शिवथरघडीतला आहे तो 1657 ते 1660 आहे. आणि ह्या टप्प्यामध्ये दासबोध ग्रंथाची निर्मिती आहे, म्हणजे पूर्णत्वाला गेला आहे. ते सांगतात तर आधीपासूनच आहे. 1652 साली पहिल्यांदा आले सज्जनगडाहून आंगलाय देवीची स्थापना करून, आणि 1652 ते 55 पहिला काळ, 56 ते 58 दुसरा, आणि 59-60 तिसरा टप्पा, असे 3 टप्प्यात राहिले. म्हणून शिवथरघडीत रामदास स्वामी आहेत. अफजल खानाचा वध प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला आहे. तो विजापूरून आला आहे, वाई मार्गाने आलेला आहे. आणि ह्या सर्व मार्गामध्ये समर्थांचे अनेक मठ आहेत. त्यात कण्हेरी नावाचा एक मठ आहे. त्या मठाचं काय महत्त्व आता आपण पाहू थोड्या वेळाने. म्हणून हा समाज जो लिहिला रामदास स्वामींनी, देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे, हे 8 वेळा पालुपद असलेल्या ओव्या वापरल्या. त्यातली एक ओवी आता आपण चिंतनाला आहे. सगळ्या ओव्यांचा आपल्याला विचार नाही करता येणार, संदर्भात एखादी आली तर बघू. चिंतनाला आज आपण ओवी घेत आहोत. धर्मस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार, देणे ईश्वराचे शिरा. किती छान ओवी आहे. आणि शिवरायांच्या एकंदर व्यक्तिमत्वाकडे, त्यांच्या कर्तृत्वाकडे, त्यांच्या भरारीकडे, त्यांच्या एकंदर लोकसंग्रहाकडे, त्यांच्या सगळ्याच एकंदर पूर्ण चरित्राकडे जर आपण पाहिलं तर हे ओवी त्यांना किती यथार्थपणे लागू होते आपल्या सहज लक्षात येईल. धर्मस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार, ईश्वराचे अवतारच. थोडंसं आतमध्ये जाऊन विचार करू, समासाकडे येऊ नंतर एक 5 मिनिटांनी. ईश्वर जो आहे याचं मुख्य कार्य धर्मसंस्थापन आहे. धर्मनिर्माण ईश्वराने केला, म्हणजे कोणी कोणाशी कसं वागावं, धारणात धर्ममित्या हो, ही महाभारताने व्याख्या केली आहे. पण जेव्हा आचरण बिघडतं, धर्म सोडून लोक वागायला लागतात. धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, आमच्या पुराण ग्रंथामध्ये याची खूप चर्चा विस्तृतपणे आहे. श्रीमद भागवतात 7व्या स्कंदात एक छान श्लोक येतो. वेद प्रणीतो धर्म, सोपी आहे लक्षात ठेवायला. वेद प्रणीतो धर्म, यद धर्मस्तद विपर्ययः. धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, खूप काथ्याकूट करत बसल्यापेक्षा केला आहे पुष्कळांनी. विद्वानांचं ते क्षेत्र आहे, त्यांनी करावं, आचार्यांनी केलं आहे. पण स्वतः भगवंतांनी धर्म काय अधर्म काय याची सोपी सर्वांना सहज समजेल अशी व्याख्या केली आहे. वेद प्रणीतो धर्म, वेदांमध्ये ज्या गोष्टीचं विधान आहे, म्हणजे जी गोष्ट करावी असं सांगितलं आहे तो धर्म. आणि वेदांमध्ये यद धर्म ही अधर्म तत् विपर्यय, आणि जे वेदांमध्ये करू नका असं सांगितलं आहे, निषेध सांगितला आहे, ते जर केल्या गेलं तर अधर्म आहे. किती सोपी व्याख्या आहे. म्हणून धर्मस्थापनेचे नर याचा अर्थ ईश्वराला जे अपेक्षित आहे, वेदप्रणीत धर्म असल्यामुळे वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आचरण करणं हे जेव्हा कार्य आहे, आणि ती घडी बिघडते. अफजल खान कुठे करत होता, यवनांची सत्ता कुठे होती, कारण यवनांची सत्ता जी आपल्या संपूर्ण भारतभर पसरली विस्ताराने, त्यांचे मुख्य कार्यक्रम अधर्म हाच आहे. त्यांच्या अधर्माच्या कार्य करण्याच्या 4 शाखा आहेत, की भारतामधल्या हिंदूंच्या मंदिरं मोडणं एक, म्हणजे त्यांच्या श्रद्धाला धक्का बसेल. त्यानंतर स्त्रियांचा अपहार, स्त्रियांचा अपहार करणे, आणि त्यानंतर धर्म बदलायला लोकांना, पुरुषांना प्रवृत्त करणे, धर्मांतराला प्रवृत्त करणे, आणि हिंसा, हत्या, जाळपोळ, मठ जाळणं हे त्यांचे काम आहे. आणि त्यामुळे त्यांना राक्षस म्हणलं रामदास स्वामींनी. मग हे सगळं असं बिघडलेलं कार्य, आमच्या मूर्तींची विटंबना, आमच्या स्त्रियांचा अपहार, आमच्या बांधवांना जबरदस्तीने मुसलमान करणं, हे जे कार्य आहे याला थांबवणारा जो आहे शिवाजीराजे आहेत. म्हणून धर्मसंस्थापनेचे नर, जे जे धर्माला अपेक्षित आहे त्याच्या विरुद्ध वागणारे जेवढे मोगल सरदार आले त्या सर्वांचं पारिपत्य करणं हे शिवरायांचं कार्य दिसतंय पूर्ण जन्मभर. म्हणून रामदास स्वामींनी पहिल्या चरणात उल्लेख केला धर्मसंस्थापनेचे नर. मग त्यांना दुसरी काय उपमानपेक्षा विशेषण काय लावलं, ते ईश्वराचे अवतार. कारण धर्माचं रक्षण करणं ही प्रधानतेने ज्यांनी निर्माण केला त्याची कामगिरी आहे, ईश्वराची कामगिरी आहे. भगवान भगवद्गीतेत बोललेलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. पुढचा श्लोक महत्त्वाचा आहे.
परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. असं भगवान बोलले. मी अवतार घेतो आणि कधी कधी मी प्रत्यक्ष विष्णू म्हणून माझे दशावतार जे तसे सोडून काही महापुरुषांच्या ठिकाणी माझं तेज प्रगट करतो, जसं छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार. कारण सगळ्या जीवनाचा विचार जर केला, चरित्राचा विचार केला, तर शिवरायांचं संपूर्ण जीवन ईश्वरी कार्य आहे. म्हणून त्याला यश आहे, म्हणून स्वराज्य निर्मिती आहे. आणि म्हणून पुढे 6 जून 1674 छत्रपती शिवरायांना रायगडावर राज्याभिषेक झाला. ती घटना वेगळी आहे, पण आहे का नाही, हे त्याचं अत्युच्च शिखर आहे. आणि म्हणून रामदास स्वामींच्या मुखातून पुढे शिवराज्याभिषेकानंतर स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेची होत असे, हिंडता फिरता आलो आनंद वनभूनी, असं काव्य येतं ना पुढेच्या काळामध्ये. त्याला संदर्भ सगळा हा आहे. तूर्त आज आपण चिंतनाचा समाज जो घेतला, उत्तम पुरुष लक्षण शिवरायांना केंद्रभूत मानून, मध्यबिंदू मानून त्यांच्याविषयी लिहिलेला समास आहे. नाना वस्त्रे नाना भूषणे शरीर शृंगारणे या समासाचा प्रारंभ आहे, पहिली ओवी आहे. नाना वस्त्रे नाना भूषणे, वस्त्र वेगळ्या प्रकारचे अलंकार घालणं, भूषण म्हणजे अलंकार. नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे, चातुर्य विचारे अंतर शृंगारी जे श्रीराम. चतुरतेने विचार करून चातुर्य विचारे राजकारणे, चातुर्य विचारे राजकारणे अंतर शृंगारी जय श्रीराम. इथून या समासाचा प्रारंभ आहे. चातुर्य वापरा. गनिमी कामा काय, गनिमी कावा शिवरायांच्या आधी गनिमी कावा शब्द प्रचलित नाही आहे. काय सेना, आत्ताचा प्रसंग बघा, अफजल खानाजवळ 35,000ची सेना आहे, शिवरायांजवळ फार मुठभर मावळे आहेत. पण काय योजना केल्या, कसा तह ठरवला तो येत नव्हता. किती युक्तिप्रयुक्तीने त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणला, श्याम्यानं काय बांधला, पूर्ण प्रसंग माहिती आहे. याच्यावर अनेक चित्रपटही निघाले आहेत, मुलांना आजकाल ते पाठही आहे. पण प्रसंग फक्त आपल्या डोळ्यासमोर यावा तो रामदास स्वामींनी उभा केला आहे. तुंड हे कांड कठोरवचनी, तुंड हे कांड कठोरवचनी कदापि नव्हे सत्यवचनी, पापी असं अपस्मार्जनी राक्षस जाणावे. राक्षस आहे म्हणून धर्मसंस्थापना राक्षसांना मारूनच करावी लागते. दुष्ट विचारांचा प्रादुर्भाव समाजात झाला तर तो मिटवण्याकरता फार मोठ्या प्रमाणात झाला, ईश्वराला अवतारच घ्यावा लागतो. किती दुष्ट असेल, पापी. रामदास स्वामींनी ह्या काव्यात देणे ईश्वराच्या मध्ये पापी शब्द का आला, या समासात राक्षस शब्द आला, कसा पापी आहे, किती निर्दयी आहे. उदाहरण रूप या समासाचा संदर्भ असलेला जो अफजल खानाचा वध हा प्रसंग आहे, त्या प्रसंगाविषयी थोडंसं बोलतो, विस्तारानं नाही. अफजल खानाने आदिलशाहच्या दरबारात बडी बेगम तिच्या समोर प्रतिज्ञा केली की मैं शिवा को पकड़ के लाता हूँ यार, वो चूहा है दक्खन का, मार देता हूँ या पकड़ के लाता हूँ. पापी, निर्दयी किती. म्हणून तो जरी यवन आहे, मुसलमान आहे, तरी देखील त्यालाही एका ठिकाणी आदर आहे, श्रद्धास्थानी त्याचे गुरु आहेत, त्यांच्याकडे गेला. कोणी गुरु सांगत नाहीत बरं का हत्या करून. गुरूंकडे गेला, त्यांना सांगितलं मैं चुहा को मारने जा रहा हूँ. गुरूंनी डोळे बंद केले. अधिकारीच असतील नक्कीच, कोणी ते फकीर किंवा मौलाना असतील. डोळे बंद केले, सांगितलं अफजल तुला यश मिळणार नाही. स्पष्टच सांगितलं, मला स्पष्ट दिसतं या मोहिमेला तू गेलास तुझा मृत्यू होईल, तू ठार जाऊ नको. मला तर तुझ्याकडे पाहताना तुझं मस्तक दिसतच नाही आहे. हा प्रसंग चरित्रांमध्ये दिलेला आहे. मला तुझं धड दिसतंय फक्त. नाराज झाला. गुरुंनी सांगितलं जाऊ नको, पण पैजेचा विडा उचलला आहे. घरी आला आणि किती निर्दय असेल कल्पना करा. चरित्रामध्ये सर्व चरित्रकारांनी याची नोंद केली आहे. विशेषतः आमचे शंकर श्रीकृष्ण देव म्हणजे समर्थ चरित्राचे गाढे अभ्यासक नव्हे, समर्थांवर पूर्ण निष्ठा असणारे, नुसते अभ्यासक नाही. त्यांच्या श्रद्धेचा विषय रामदास स्वामी आहे, होता, आता नाही ते. पण त्यांनी वर्णन केलं आहे की हा गुरूंकडनं आला, विजापूरला आला. याला 60 बेगमा होत्या. एकेका यवनाला 10, 20, 60 याला 60 बेगमा होत्या. सगळ्या बेगमांना बाहेर अंगणात उभं केलं आणि विचार केला. गुरूंनी सांगितलंय तू यशस्वी होणार नाही, तुझा मृत्यू आहे या मोहिमेत.
त्यांनी बाहेर सगळ्या आपल्या बेगमांना बोलावलं आणि एका तलवारीने 60 बेगमांची शिरं धडावेगळी केली. किती क्रूर, किती निर्दयी. म्हणून पापी अपस्मार म्हणजे निर्दयी, पापी असत्मार ज्यांनी राक्षस जाणावे. स्त्रीला सुद्धा कशामुळे की मी जर मेलो तर या दुसऱ्या पुरुषाशी निकाह करतील, दुसऱ्याशी लग्न करतील, मग यांना आधीच मारलेलं बरं. किती निर्दयी हो. ज्यांच्याशी इतकेच प्रेमाचे संबंध त्याच्या बायका आहेत सगळ्या, त्यांना ठार करून हा अफजल खान पुढे महिमा आला. शिवरायांनी मात्र त्यांच्याविषयी जे धर्मस्थापनेचे नरक ते ईश्वराचे अवतार, त्या ठिकाणी अजून एक ओवी येते 8 ओव्यांमध्ये. एक ओवी अजून म्हणतो, यश कीर्ती प्रताप महिमा. क्रमाने मागे पुढे येईल, क्रमाने सगळ्या ओव्या नाही बोलत आहे. यश कीर्ती प्रताप आणि महिमा, उत्तम गुणासी नाही सीमा, नाही दुसरी उपमा, देणे ईश्वराचे शिरा. यश कीर्ती प्रताप महिमा. काय यश आहे, कीर्ती आहे, महिमा. किती कीर्ती आहे, धर्माविषयी किती प्रेम आहे. धर्मरक्षक तुम्हा ऐसा नाही म्हटलाय ना, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे श्रीराम. इतके धर्मप्रेमी शिवराय, किती धर्मप्रेमी होते आणि अफजल खानाच्या वधाची किती आवश्यकता आहे त्यांना ते सर्व ज्ञात होतं. भवानीचा आशीर्वाद आहे, जिजाऊंचे मार्गदर्शन आहे, जिजाऊंचाही आशीर्वाद आहे. मुठभर सैन्य आहे पण निर्धार मोठा आहे. आणि किती चपळाईनी आणि युक्तीनी बुद्धीनी त्यांनी अफजल खानाचा वध केला. परंतु त्याआधी अफजल खानाविषयी त्यांच्या मनात एक वेगळी चीड आहे. धर्मस्थापनेचे नर आहेत, पण 2 घटना शिवचरित्रामध्ये अशा आहेत की ज्यामुळे शिवरायांना हा अफजल खान नावाचा बोकड हा जगदंबेच्या पायाशीच मारायचा आहे. मी जगदंबेच्या पायाशी का म्हटलं, प्रतापगडावर आहे पायथ्याशी मारणार आहे ना. पण प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा प्रतापगड शिवरायांनी आदिलशाह करून जिंकला, तेव्हा छत्रपती शिवरायांना सुद्धा जगदंबा तुळजाभवानी खूप प्रिय आहे, तिचे भक्त आहेत. समर्थांनी तर तुळजाभवानीला साकडे घातलेलं आहे. दुष्ट संवारिले मागे ऐसे उदंड ऐकतो, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी. तू पुष्कळ दुष्ट मारले आई, मला माहिती आहे. अफजल खान नावाचा एक मोठा येतोय राक्षस, परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी. पण जगदंबेने ते पूर्ण केलं काही. मागणे हेची आता माझे तुझं कारणे, क्षमावे तुळजे माते, इच्छा पूर्णची तू करी, असं त्याचा शेवट आहे. म्हणून छत्रपती शिवरायांचं जगदंबेवर तुळजाभवानीवर प्रेम आहे, तिचे भक्त आहेत. रामदास स्वामींना सत्य तिला वरदायिनी म्हणतात. रामदास स्वामींनी प्रतापगड शिवरायांनी आदिलशाहकडून जिंकल्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जगदंबेच्या मूर्तीची स्थापना केली. अजूनही ते मंदिर आहे. तिच्यासमोर हनुमंतही स्थापन केला आहे. दोन्ही मंदिर आहे. आणि ही जगदंबा जी आहे वरदायिनी, हिची प्राणप्रतिष्ठा रामचंद्र पंत अमात्य आणि त्यांच्या धर्मपत्नी सपत्नीक केली असं वर्णन चरित्रामध्ये आहे. आणि रामदास स्वामींनी याच जगदंबेला पुढे नवस केला की आई जगदंबे स्वराज्य निर्मिती होऊ दे, माझा राजा सार्वभौम राजा होऊ दे, ही प्रार्थना केली. तिला सुवर्णकमळ अर्पण करण्याचा नवस केला आहे रामदास स्वामींनी. म्हणून त्या जगदंबेकडे पाहून शिवराय तिला वंदन करून, कारण कोल्हापूरला जाणं आता शक्य नाही, तुळजापूरला जाणं शक्य नाही, इथून दूर आहे, हा तर खाली आलाय खान, तिला नवस बोलले आहे. तिची निर्मिती 1657 साली रामदास स्वामींनी केली आहे. शिवरायां रामचंद्र पंत अमात्य प्रधान आहेत मुख्य, त्यांच्या हातून प्राणप्रतिष्ठा आहे. ही भूमिका आहे, ते भक्त आहेत. रामदास स्वामींना 2 घटना शिवचरित्रातल्या निमित्ताने आठवतात की धर्मरक्षी राजा कसा आहे, धर्मभावना याच्या मनात किती भिनलेली आहे बालपणापासून. एक छोटा 2 प्रसंग बोलतो यासाठी की त्यांना अफजल खान हा का मारायचा आहे. 2 घटना आहेत. शिवरायांना जेव्हा रामदास स्वामींकडून अनुग्रह मिळाला, 1649ची घटना आहे शिवतरगळीमध्ये. त्याआधी शिवरायांनी पुष्कळ गड किल्ले जिंकले आहेत. 14 ते 15 किल्ले त्यांच्या जवळ आहेत 4 वर्षात. 1644मध्ये स्वराज्याचं तोरण बांधलं, तोरणा जिंकून. पण त्यानंतर पुष्कळ किल्ले, सुभाषमंगल आहे, जवळजवळचे सगळे किल्ले त्यांनी जिंकले. आणि पण हे आदिलशहाला कळलं. आदिलशहाने तह केला, तहात सगळे किल्ले द्यावे लागले.
नुसता तह नाही केला, शिवरायांचे पिताश्री हे आदिलशहाच्या चाकरीत होते, ते जिंजीच्या किल्ल्यावर होते. त्यांना पकडल्याची जबाबदारी अफझल खानाला दिली आणि या अफझल खानाने मुस्तफा खान आणि शिवरायांचे जवळचे नातेवाईक बाजी घोरपडे, मंबाजी पवार या सर्वांना बरोबर घेऊन हा औरंगजेब, दुष्ट औरंगजेब जिंजीच्या किल्ल्यावर गेला आणि झोपेमध्ये असताना शहाजीराजांना अटक केली. आपल्या पिताश्रींना अफझल खानाने निद्रेमध्ये पकडलं, शिवरायांना कळलं आहे आणि त्यांच्या हातापायाला बेड्या बांधून, मुसक्या बांधून अफझल खानाने आदिलशहाच्या दरबारात पेश केलं. आणि मग आदिलशहानी म्हणजे बडी बेगमानी छत्रपती शिवराय आणि जिजाऊ मासाहेबांना निरोप पाठवला, तुम्हाला स्वराज्य हवं आहे जिजाऊ मासाहेब की कुंकू हवं आहे. आणि शिवरायांना आपल्या वडिलांचा प्राण वाचवण्याकरता न्यायालयाने तह करायला लागला आणि त्या तहामध्ये सगळे किल्ले तर परत मिळाले, परंतु शहाजीराजांना नजर कैदेत विजापूरला ठेवण्यात आलं. चीड आहे शिवरायांना याविषयी. कोणी केलं हे? अफझल खानाने. म्हणून धर्मस्थापनेचे जण ते ईश्वराचे अवतार झाले आहे तर पुढे होणार हा औरंगजेब नावाचा राक्षस बोकड तिथेच कापायचा. माझ्यावर चालून येतो आहे ना, माझ्या पिताश्रींना पकडून देणं हा एक प्रसंग. त्याच्याविषयी खूप चीड आहे शिवरायांच्या जीवनात, मनामध्ये. पुढे वध झाला म्हणून हा अभिनंदन करणारा समाज आहे. ते सगळं वर्णन नाही केलं समर्थांनी की असं कसं कसं घडलं काय. ते इतिहासकारांनी लिहिलं आहे, चरित्रलेखकांनी लिहिलं आहे. रामदास स्वामींनी फक्त त्याला अनुषंगून ओव्या लिहिल्या, देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे. की तुमच्या अंगी जे सामर्थ्य आहे, तुमच्या अंगी जे स्वराज्य निर्मिती करण्याची एक खूप प्रेरणा आहे, इच्छा आहे, ती का आहे? कारण तुम्ही धर्मसंस्थापक आहात. म्हणून दुसरा प्रसंग बोलतो की ज्या प्रसंगामुळे शिवरायांना अफझल खानाचा बदला घ्यायचाच आहे. शिवरायांचे वडील बंधू, त्यांचं नाव संभाजीच आहे, ते सुद्धा आपल्या वडिलांबरोबर आदिलशहाच्या चाकरीत आहेत. आणि आदिलशहाच्या चाकरीत अफझल खानही आहे. त्याला औरंगजेबाने त्याची नियुक्ती केलेली आहे. तो तख्त रशीद झाल्यानंतर त्यांनी 56 सालानंतर की तू दक्षिणेचा सुभेदार बनून राहा, आदिलशहाकडे राहा. आणि आदिलशहाच्या दरबारात औरंगजेबाने पैजेचा विडा उचलला, मग अशी बोललो आपण. त्यामुळे अफझल खान हा इथे मारला गेला पाहिजे. शिवरायांनी त्यासाठी खूप एक मजबूत बांधणी केली, विचारांची युक्तिबळाने बांधणी केली. आणि औरंगजेब जेव्हा चालून आला, शिवरायांच्या एकंदर शिष्यवृंदांमध्ये मठे खूप आहेत रामदास स्वामींची. वाईच्या आजूबाजूला बरेच मठ आहे. कण्हेरी नावाचा एक मठ आहे. इथे वासुदेव गोसावी नावाचे समर्थांचे शिष्य आहेत. या वासुदेव गोसाव्यांनी शिवरायांना सावध केलं. सांकेतिक पत्र उपलब्ध आहे, चरित्रांमध्ये आहे सगळ्या. या पत्राचं काही चरणांचं पत्र आहेत, 17-18 चरणांचं. प्रत्येक अक्षर, प्रत्येक ओळीचं जर आपण घेतलं तर विजापूरचा सरदार निघाला आहे अशी सूचना वाक्य तयार होतं. ते काव्य असं आहे, विजापूरचा, पहिलं काय विजापूरचा सरदार निघालाय, पहिलं अक्षर घेऊन निघेल. विवेके करावे कार्यसाधन, जाणार नरतनु जाणन, पुढील भविष्यार्थी मन राहटोची नये श्रीराम. असं ते काव्य आहे. विजापूरचा सरदार निघालाय, चालू नये असन्मार्गी, समता बांधल्या अंगी, रघुवर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढवे श्रीराम. रजनीनाथ आणि दिनकर नित्यकर्ती यरझार घातील लाविले भ्रमण, जगदीश रे श्रीराम. आदिमाया भवानी वैकुंठाची स्वामिनी, आणि हे मनात ठेवणी इष्टयोजना आखावी, हे मनात धोरणी इष्टयोजना आठावी आहे. आदिमाया मूळ भवानी, हे त्रैलोक्याची स्वामिनी, एकांती विचार करून इष्टयोजना आखावी, इष्टयोजना आखावी. म्हणून विजापूरचा सरदार निघाला आहे ही सूचना शिवाजीराजांना मिळाली. ते अत्यंत बुद्धिमान आहेत. त्यांनी पहिलं चरण वाचलं म्हणून धर्मरक्षी ऐसा नाही. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही किंवा धर्मस्थापनेचे नरते ईश्वराचे अवतार. ईश्वराला काय चतुरता त्याची बोलायची. देव चतुर चतुर तुगोबांचा अभंग आहे. तेवढ्या नुसत्या पत्रावरून शिवरायांना कळलं म्हणून रामदास स्वामी देणे ईश्वराचे म्हणतात. सांकेतिक भाषा कळणं हा सुद्धा एक अत्यंत दैवी गुण आहे. तो शिवरायांनी आधीच वृद्धिंगत केलेला बालपणापासून
ते पत्र कळलं, सावध झाले आणि पुढची मोहीम आखली. श्रोते हो, शिवरायांच्या अंगी जितके जितके गुणांचा समुच्चय आहे, रामदास स्वामी पुढच्या एका ओवीत म्हणतात, या 8 ओव्यांपैकीच ओवी आहे, यश कीर्ती प्रताप महिमा. यश कीर्ती प्रताप महिमा, उत्तम गुणांची नाही सीमा, नाही दुसरी उपमा, देणे ईश्वराचे शिरा. काय सुंदर ओवी आहे. यश कीर्ती प्रताप महिमा. 14 वर्षाच्या लेकरांनी रोहिडेश्वरला अभिषेक करून आपल्या 8 सवंगड्यांसमोर करंगळी कापून अभिषेक केला. यश पुढे कीर्ती, काय दिगंत कीर्ती. आणि कीर्ती कोणती? सत्कीर्ती. सत्कीर्ती ते वाढवावी, अपकीर्ती ते टाळावी. समर्थांचा उपदेश आहे. काय सत्कीर्ती वाढवली? 14 वर्षाच्या मुलांनी हे सगळं कारस्थान यासाठी केलं की जिजाऊ माँसाहेबांची इच्छा, आणि त्यांनी तयार केलं शिवबा स्वराज्य निर्मिती झाली पाहिजे. गो ब्राह्मण प्रतिपालक बिरुद मिळवलं पाहिजे. गायींची रक्षा, ब्राह्मणांची रक्षा. शिवराय धर्मप्रेमी आहेत. धर्मस्थापनेचे नर अधर्म त्यांना आवडतच नाही. एक प्रसंग बोलतो. विवाहानंतर जिजाऊ माँसाहेबांनी शिवरायांना कारण शहाजीराजे आदिलशहाच्या दरबारात तंजावरला होते, बेंगलोरला होत्या सवारला. त्यांची योजना बंगलोरच्या लष्करात होती. पण शिवाबांचं लग्न झालं 10व्या वर्षी. यांना वडिलांना नमस्कार करायला मुलाला सुनेला न्यावं ही इच्छा जिजाऊ माँसाहेबांची. म्हणजे शिवराय आणि त्यांची सईबाई या दोघांना घेऊन त्या गेल्या. येताना वाटेत विजापूर लागलं, आणि विजापूरला शिवरायांनी सगळं जे पाहिलं खूप आवडलं. मोठमोठे महाल, मोठमोठे रस्ते, मोठमोठ्या बाजारपेठा, मोठमोठे खूप मोठ्या मोठ्या बाजारपेठा, खूप सगळं आवडलं की मी स्वराज्य निर्माण करीन, असं करीन. पण एक गोष्ट शिवरायांना अजिबात आवडली नाही. विजापुरात आदिलशहाचीच सत्ता होती, मुसलमान जास्त राहत होते. त्यामुळे विजापूरच्या बाजारात त्यांना गोमांसाची दुकान दिसली. शिवराय म्हणाले, खूप वाईट वाटलं, मी माझ्या राज्यात येऊ देणार नाही. म्हणून त्यांच्या मागे बिरुदावली आपण लावतो, गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावता उंच म्हणतो ना आपण. धर्मरक्षी ऐसा नाही, धर्मस्थापनेचे जनर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत पुढे होणार. यशकीर्ती प्रताप महिमा, उत्तम गुणासी नाही सीमा. शिवरायांच्या संपूर्ण चरित्राचा आपण अभ्यास करावा, केलाय असेल आपण. किती गुणांचा समुच्चय आहो एका माणसामध्ये. नरदेहीधारी एका माणसामध्ये इतके गुण, किती गुण. म्हणजे त्यांच्या एकंदर गुणांची यादी केली तर 5,000च्या वर होईल. ती सगळी यादी प्रभू रामचंद्रांच्या गुणांशी तंतोतंत जुळते आहे. स्वतःच्या बाबतीत ते अत्यंत सावध आहेत, साक्षेपी आहेत, राजकारणी आहेत, दक्ष आहेत. पण धर्माबद्दल अत्यंत आदर आहे, थोरा मोठ्यांबद्दल अत्यंत आदर आहे, संत आचार्य महंत संस्कृती याबद्दल अत्यंत मोठा भाव आहे. गायींचे रक्षण करण्यात ते तत्पर आहेत. अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रम आहे. त्यांना कुठेही दिरंगाई चालत नाही, त्यांना कुठे कुश्चित्त अंतःकरण चालत नाही, त्यांना कुठेही आळस चालत नाही. मोहिमेसाठी कसे सज्ज असायचे नेहमी. पूर्ण शिवरायांच्या जीवनाचा विचार आपण जर केला ना श्रोते हो, 50 वर्ष छत्रपती शिवराय जगले. फक्त त्यांना ईश्वराने तेवढंच आयुष्य दिलं. 1630, 1680, 50 वर्ष. पहिली 14 वर्ष बालपणाची थोडी सोडून दे, ती गेली नाही, त्यात शिकले सगळं. धार्मिक आध्यात्मिक वळण त्यांना जिजाऊ माँसाहेबांनी लावलं. युद्धाचं शिक्षण प्राथमिक नाही सगळंच त्यांना दादोजी कोंडदेवाने दिलं. 14 वर्ष वाया गेली नाही. परंतु खरं शिवरायांचं जीवन जे आहे, रोहिडेश्वरानंतर, तोरणा जिंकल्यानंतर तिथून पुढे किती वर्ष? 45 वर्ष. त्या 45 वर्षातली शेवटची 7 अजून सोडून द्या. शिवराय 38 वर्ष राज्याभिषेक होईपर्यंत पुढे त्यांच्या पुष्कळ मोहिमा आहे. तंजावर मोहीम पुढे आहे. किती अहर्निशा राजा झटला असेल. काही चरित्रकारांनी, इतिहास संशोधकांनी वर्णन केलं आहे. याचं कॅल्क्युलेशन करा की हा राजा पूर्ण आयुष्यात घोड्यावर किती वेळ बसला असेल, घरी किती राहिला असेल. इथपर्यंत वर्णन आहे. शिवरायांना कधी कधी भोजनाला विश्रांतीसुद्धा मिळत नाही, भोजनाची सुद्धा सवड नसायची. घोड्यावरती एका हातात लगाम, हातात भाकरी आणि चटणी खाऊन खायची. मजल मारायची आहे. किती मैल? 1200-1500 मैल घोड्यावर जायचं आहे. 120, 25, 50 तर रोजच रपेट.
किती काळ गेला, किती किल्ले जिंकले, किती दरारा पडला. त्यांच्या काळात प्रसिद्ध असलेल्या मोगलशाही दिल्लीची पासून महाराष्ट्रात म्हणा किंवा आंध्रात, कर्नाटकात, गोव्यापर्यंत असलेल्या इतर 4 शाह्या, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही वगैरे, या किती दरारा बसला. आणि शेवटी शिवरायांना राज्याभिषेक झाला, पुढची गोष्ट आहे. पण रामदास स्वामींनी ह्या समाजात हे सगळं, एक व्यक्ती, एक राजा, अनेक राजे होऊन गेले आपल्या देशात, अनेक राजे होऊन गेले. पण अनेक चरित्रकारांनी, फार मोठ्या एका आचार्यांचं एक विधान आहे, तेवढं बोलतो, आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. राजे तर आर्य सनातन धर्मामध्ये अनेक होऊन गेले, पुष्कळ होऊन गेले. पण राजाच्या अंगी जी लक्षणं असावी लागतात ती सगळी छत्रपती शिवाजी राजांच्या ठाई पाहायला मिळतात. यश, कीर्ती, प्रताप, महिमा, उत्तम गुणासी नाही सीमा. किती उत्तम गुण. योवा अनंतस्य गुणान अनंत, असं भागवतात देवाचं वर्णन आहे. म्हणजे ईश्वराचं वर्णन हे करताना व्यासांनी हे वर्णन केलंय. योवा अनंतस्य गुणान अनंता अनुक्रमिष्यन् सतु बालबुद्धी, असा श्लोक आहे. शिवरायांच्या जीवनात हेच आहे. किती गुणांचा समुच्चय शिवाजीराजांच्या जीवनामध्ये आहे. आणि हे सगळं करून माणसं आणायची, ती अशी आधी मनुष्य ओळखावे यात समजत आहे. माणसांची अत्यंत पारख असलेला छत्रपती शिवाजीराजा आहे. माणसांची पारख याला काय येतं आहे, आणि तशी त्याची योजना युद्धाविषयी म्हणा, इतर कार्यांविषयी म्हणा. जेव्हा रामदास स्वामी महाबळेश्वरला गेले, त्यांना अनंत गोसावी, दिवाकर गोसावी 2 महंत भेटले. त्यापैकी रामदास स्वामींनी दिवाकर गोसाव्यांना बरोबर घेतलं आणि अनंत गोसाव्यांना तिथेच पूजेसाठी ठेवलं. कारण दिवाकर गोसाव्यांच्या अंगात जे गुण होते, ज्याच्या अंगात उत्तम गुण आहेत ना, तोच दुसऱ्याच्या उत्तम गुणांची पारख करू शकतो. साधी गोष्ट आहे. अकबराचं उदाहरण द्यायला पाहिजे. अकबराचं उदाहरण असं आहे, इतका गुणांचा पारखी तोही होता. नवरत्न दरबार होता, त्यात बिरबल एक आहे, कवी आहेत काही, सगळे याला दरबार. शिवरायांचं असंच आहे. अष्टप्रधान मंडळाची नावं वाचा आपण. प्रत्येक जण सगळ्या कलात प्रवीण आहेच, पण प्रत्येकाचं काही काही वैशिष्ट्य आहे. माणसांची अचूक ओळख असणं, त्यानुसार त्यांना कार्याला प्रवृत्त करणं, लावणं, हे शिवरायांच्या जीवनात फार मोठ्या अंगाने आपल्याला पाहायला मिळतं. हे समर्थांनी टिपलं आहे. आणि हे सगळं ईश्वरी कार्य आहे, रामांचं आहे. मुद्दा बोलत होतो, संपूर्ण जगाचा इतिहास जर पाहिला, राजे अनेक होऊन गेले. आपण श्रीमद भागवत ग्रंथ जर वाचला असेल, ऐकला असेल, तर आपल्या लक्षात येईल किती राजांची नावं आहे. हो, और ध्रुवही राजा आहे, प्रल्हाद राजा आहे, पृथू राजा आहे, स्वतः परीक्षित राजाच आहे, युधिष्ठिर आहे. किती राजे, म्हणजे राजांची यादी जर काढली तर हजारो राजे, शेकडो राजे होऊन गेले. पण राजा म्हणता येईल, म्हणजे राजाचं कर्तव्य खऱ्या अर्थाने पार पाडणारे 2च राजे. पुराण ग्रंथांपैकी प्रभू रामचंद्र, म्हणजे त्यांचा जय जयकार करतानाही आपण राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय असं म्हणतो ना. दुसरा राजा आमचा छत्रपती शिवाजी महाराज, कलियुगात झालेले, मध्ययुगात झालेले, जिजाऊ माँसाहेबांच्या पोटी जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज. आणि आजही सगळ्या जगात छत्रपती शिवाजी महाराजांचा बोलबाला नाही म्हणत नाही. काय कीर्ती आहे, दिगंत कीर्ती आहे, युगपुरुष आहेत. काय शिवराजांच्या नावाप्रमाणे किती ठिकाणी आजही कार्य सुरू आहेत, किती संघटना आहेत. आणि खरोखरच शिवरायांचं संपूर्ण चरित्र अत्यंत प्रेरणादायी, अनेक घटनांतून पुष्कळ काही शिकण्यासारखं असं असल्यामुळे रामदास स्वामींनी ही ओवी मुद्दाम पेरली आहे. ते यश, कीर्ती, प्रताप, महिमा, एक एक प्रसंग आपण आठवा. यश, कीर्ती, प्रताप, महिमा, उत्तम गुणासी नाही सीमा, नाही दुसरी उपमा, देणे ईश्वराचे. दुसरी उपमाच नाही. शिवरायांना उपमा द्यायची शिवरायांचीच, नाही दुसरी. या यशासाठी, कशासाठी? यश, कीर्ती, प्रताप, महिमा. काय दिगंत कीर्ती. अहो, भारतातल्या 5 शाही सोडून दे. इंग्रज, पोर्तुगीज, डच जे व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले होते, ते सुद्धा शिवरायांच्या चाणाक्षपणामुळे, धर्मनीतीमुळे, राजकारण नीतीमुळे, युद्धनीतीमुळे नामोहरण झाले. आणि सगळे नजराणा पेश करण्यासाठी राज्याभिषेकाच्या प्रसंगात आले आहेत. आपण पाहतो, वाचतोय. श्रोते हो, 22 ओव्यांचा तसा लहानसा समास आहे.
आणि अफजल खानाच्या वधानंतर शिवथर गळीमधून रामदास स्वामींनी शिवरायांचं कौतुक केलं, अभिनंदन करणारा समाज आहे असं आपण ऐकलं. आणि म्हणून हा समाज चिंतनीय आहे. यातून शिवरायांच्या गुणांचं प्रकटीकरण आहे. शिवरायांच्या चरित्राचा पूर्ण आढावा घेताना आपला हा समाज जर आठवत गेला आणि याचा पाया मगाशी बोललो त्याप्रमाणे शिवराय कोणतीही गोष्ट करण्याचा जेव्हा निश्चय घेतात, निर्धार करतात, तो अष्टप्रधानांच्या मसलतीने घेतात, जिजाऊ मासाहेबांच्या मसलतीने घेतात, त्यांचा सल्ला घेतात. पण त्यांचा आतून एक निश्चय आणि निर्धार पक्का असतो. आणि म्हणून रामदास स्वामींनी शिवसमर्थ भेटीच्या आधी जे काव्य केलं आहे, मग उल्लेख केला, त्याची सुरुवात अशी केली आहे. निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. निश्चयाचा महामेरू, बहुतजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिमंत, जाणता राजा. श्रीमान योगी, जाणता राजा, काय काय त्या ठिकाणी शब्दरचना केलेली आहे ती शिवसमर्थ भेटीच्या आधीची आहे तरी काव्य. आता प्रत्यक्ष अफजल खानासारखा एक फार मोठा बलाढ्य, निर्दयी, क्रूर, पापी, अपस्मार जगी राक्षस जाणारे असा राक्षस शिवरायांनी ठार केला. स्वराज्यावरचं एक मोठं संकट, वस्तिक अफजल खान औरंगजेबाच्या आज्ञेने इकडे आलेला, त्याच्याजवळ खूप, खरंच तो पराक्रमी आहे, खूप पराक्रमी आहे, युद्धात त्याला पराजय माहीत नाही. पण शिवरायांनी किती युक्तिप्रयुक्तीने वाघ नख वापरून त्याला नुसतं नामहरण नाही केलं, त्याचा वध केला प्रतापगडच्या पायद्याशी. हे म्हणून याला यश म्हटलंय रामदास स्वामींनी. यश आत्ता तात्पुरतं कोणतं, पुढे अजून आहेत पुष्कळ प्रसंग, ते सगळे या काव्याशी संदर्भात नाही आहेत. पण एकंदरीत शिवकार्याचा, शिवचरित्राचा विचार करून रामदास स्वामींना शिवरायाबद्दल रोज ते राहत नव्हते. ते रोज सगळ्या बातम्यांचे चक्षुर्वय सत्यम पाहणारे नाही आहेत. पण त्यांच्या शिष्यांच्या मार्फत, त्यांच्या मठपतींच्या मार्फत शिवरायांच्या पराक्रमाच्या गोष्टी, कथा त्यांच्या कानावर नेहमी येत असत. आणि आपल्या शिष्यांनी हा पराक्रम केला, आनंद वाटत असे, कृतार्थ वाटत असे की ज्यासाठी रामरायांनी मला भारत भ्रमणात आज्ञा केली की तुम्ही जा, सिसोदिया वंशातल्या राजाला मदत करा आणि त्या ठिकाणी जाऊन धर्मसंस्थापना तो करतो आहे, तुम्ही मदत करा. आमच्या इथे तिवारी नावाचे एक पूर्वीचे कवी होऊन गेले. रामदास स्वामींनी जसा अभिनंदनाचा एक समास दासबोधात लिहिला आहे ना, त्याप्रमाणे त्यांनी एक काव्य केलं होतं, मोठं काव्य, 7 कडव्यांचं काव्य. इतकं काही काव्य आपल्याला बघायचं नाही. ते प्रबल यवन झाले होते या नावाने आहे. प्रबल यवन झाले होते वंदे या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या पंकात, शौर्य धैर्य रुतले होते परसत्तेच्या दारात, ऐशा वेळी कल्याणी, ऐशा वेळी कल्याणी, धीराची केवळ खाणी, श्री समर्थ सद्गुरुवाणी, दुमदुमली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ. दुसरं कडवं फार छान आहे, ते आजच्या प्रसंगाला फार उपयुक्त आहे. भोसले कुलोत्तम शिष्य, तो शिवराया हा ब्राह्मण सद्गुरू होता, ब्राह्मक्षत्रिय तेजाचा. तो ब्राह्मतेजाने तळपतोय रामदास स्वामी, हा क्षत्रिय धर्म, क्षत्रिय कुलावता अंश, ब्राह्मक्षत्रिय तेजाचा हा अपूर्व संगम होता. संकटास या देखोनी, शंकितही होय भवानी, तेथे गरजे गुरुवाणी, देशाच्या कल्याणार्थ, राष्ट्राच्या कल्याणार्थ, जय जय रघुवीर समर्थ. फार सुंदर काव्य आहे. शिवरायांचे वर्णन आहे, रामदास स्वामींचं वर्णन आहे. आणि या 2 महापुरुषांची, अवतारी पुरुष म्हणूया आपण, कारण रामदास स्वामी सुद्धा अवतारी पुरुष आहेत, अशी संप्रदायाची नोंद आहे, जाणीव आहे. त्यांची आरतीच आहे, साक्षात शंकराचा अवतार मारुती, कली माझी तेची झाले रामदासांची मूर्ती. ते हनुमंतांचे अवतार, हे शिवाचे अवतार. म्हणून ही ऐतिहासिक मध्ययुगात झालेली युती, एकत्रीकरण, सर्वांना धाक बसला. पुढे छत्रपती शिवराय, यश कीर्ती प्रताप महिमा, कीर्ती वाढली, कारण शिवाजीराजे सिंहासनाधीश्वर झाले. आणि त्यावेळेला सुद्धा रामदास स्वामी सज्जनगडावर न थांबता, रायगडावर न थांबता, कारण शिवरायांना राज्याभिषेक रायगडावर झाला, रामदास स्वामी प्रतापगडावर आले आणि प्रतापगडच्या माचीवर गेले. त्यांच्याबरोबर गिरधर स्वामी आहेत. रामदास स्वामींनी काव्य लिहिलं आहे त्या ठिकाणी, स्वप्नी जे देखिले रात्री,
ते तैसेची होत असे. हिंडता फिरता आलो आनंदवन भोवनी. 55 ओव्यांचं काव्य रामदास स्वामींचं स्वप्न आज पूर्ण झालं. आणि म्हणून यशकीर्ती प्रताप पायमा तो प्रसंग पुढे व्हायचा आहे. पण आत्ता तात्पुरतं औरंगजेब नावाची एक मोठी अडथळा स्वराज्य निर्मितीच्या काळातला, की जो पैजेचा विडा घेऊन विजापूरून आला होता शिवरायांना ठार मारण्यासाठी, तो शिवरायांनी लीलेनी जगदंबेच्या आशीर्वादाने नष्ट केला. म्हणून धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. 8 ओव्या अभ्यास करण्यासारख्या आहेत, चिंतनाला अत्यंत योग्य आहेत. पण या सर्व ओव्यांचा एक सामूहिक थोडक्यात अर्थ पाहून थांबू आपण. रामदास स्वामी शिवरायांना धर्मस्थापनेचे नर म्हणतात. आणि खरोखरच आर्य सनातन वैदिक धर्माला भारतामध्ये एक अवकळा आलेली होती यवनांच्या आक्रमणामुळे. ती सगळी मोडून त्यांच्यावर धाक प्रस्थापित करून आपल्या शौर्यानी, वीर्यानी, आपल्या अलौकिक अशा गुणांनी या सर्वांनी प्रभाव पाडून वेळ प्रसंगी त्यांच्या विळख्यात सापडून सहजपणे बाहेर निसटून आग्र्याची सुटका हा प्रसंग आठवा आपण. आग्र्याहून सुटका किती कौशल्याने. आणि जगदंबा पाठीशी आहे बरोबर आहे, पण ते स्वतःच ईश्वराचे अवतार आहेत. म्हणून त्यांना शक्य झालं आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये छत्रपती शिवरायांची कीर्ती दिगंत फाकली. म्हणून रामदास स्वामींनी या समासामध्ये जे शेवटच्या 8 ओव्यांमध्ये वर्णन केलं आहे, देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे, ते अतिशय सार्थ आहे श्रोते. कधीपासून मागे अनेक निरूपणं मी दासबोधावर टाकलेली आहेत. कधीपासून मनात विचार सुरू होता की देणे ईश्वराचे या उक्तीविषयी काय चिंतन व्हावं, त्या समासाविषयी चिंतन व्हावं. आज ती इच्छा या श्रावणबद्ध एकादशीच्या निमित्ताने अंतःकरणात पूर्ण होते आहे. हे सद्गुरू रामदास स्वामींची कृपा आहे, छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद आहेत. ही झालेली सेवा मी सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या चरणी समर्पित करतो. शिवरायांचं स्मरण करतो. देणे ईश्वराचे आहेत ना. पुन्हा एकदा चिंतनाला घेतलेली ओवी एकदा म्हणू आपण आणि मग या ठिकाणी वाणीला विराम देऊ. ओवी आपण घेतली होती आज. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.